सादर करीत आहोत विभूतिभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर. आज ऐकूया भाग 42. तुला एक गोष्ट सांगू. हरिहर बनारसहून पहिल्यांदाच गावी आला तेव्हा लोक म्हणाले होते की हरिहरचं भविष्य फार उज्ज्वल आहे, कारण हरिहर इतका विद्वान माणूस त्या भागात शोधूनही सापडला नसता. प्रत्येकजण त्याच्या विद्वत्तेची प्रशंसा करत होता आणि आज ना उद्या तो फार मोठं स्थान निर्माण करेल म्हणून सांगत होता. सर्वजयालाही खात्रीच वाटत होती की आज ना उद्या ते लोक हरिहरला बोलावून घेतील आणि त्याला एखादी चांगली नोकरी देऊ करतील. परंतु ते लोक म्हणजे नेमके कोणते लोक याविषयीची तिची कल्पना धुक्यात हरवलेल्या समुद्राच्या पृष्ठभागासारखी धुसरच होती. दरम्यान बराच काळ ओसरला. महिन्यांमागून महिने आणि वर्षांमागून वर्ष निघून गेली. वाळवीने पोखरलेली दारं मोठमोठ्यानं करकरत राहिली. छताच्या जुन्या झालेल्या तुळया अधिकच वाकत गेल्या. आहेत ते दिवस पालटण्याची आशा मंदावत चालली. परंतु सर्वजयानं अजूनही तिची आस सोडलेली नव्हती. प्रत्येक वेळी घरी आलेला हरिहर हे ना ते सांगून तिची आशा उंचावत असायचा. म्हणायचा, थोडं थांब, सगळं काही ठीक होईल, फक्त थोडे दिवस थांब, आता आपले दिवस पालटायला फार दिवस लागणार नाहीत. परंतु अजून काहीही पालटलं नव्हतं. त्यातच सर्वजयाला दुर्गाच्या लग्नाची काळजी पोखरत होती. नीरेंच्या वडिलांना पत्र लिहून आता बरेच दिवस उलटले आहेत म्हटल्यावर तिने पुन्हा एकदा पत्र पाठवा म्हणून लकडा लावला. सर्वजयाचा तो आग्रह पाहून हरिहर म्हणाला, तुझं डोकं कामातून गेले. अगं, ते श्रीमंत लोक आपल्यासारख्या दरिद्री ब्राह्मणाची मुलगी स्वीकारतील होय? तुझं आपलं काहीतरीच. तरीही त्याची मनधरणी करीत सर्वजया म्हणायची, तुम्ही पत्र लिहा तर खरं. नीरेनं दुर्गाला पाहिलंय आणि खरं म्हणजे आपली दुर्गा त्याला आवडली आहे. अलीकडे गेल्या 2-3 महिन्यांपासून हरिहर बाहेरगावीच होता. काही आठवड्यापूर्वी त्याने थोडे पैसे घरी पाठवले होते, एवढेच. सध्या दुर्गाला बरं वाटत नव्हतं. अधूनमधून बरं असायचं, परंतु एखाद दिवशी नेहमीचं जेवण झालं की तिला अचानक ताप भरून यायचा. यावेळी घर सोडताना हरिहर म्हणाला होता की आपण लवकरच निश्चंडीपूर सोडून इतरत्र राहायला जाणार आहोत. तेवढ्या आशेवर सर्वजयाच्या डोळ्यासमोर तिच्या स्वप्नातलं घर उभं राहत असे. खेड्याच्या एका टोकाला 2-3 खोल्यांचं झोपडीवजा घर आहे. घराला छानसं आवार आहे. आवाराच्या एका बाजूला घरगुती वापरासाठी दूध देणाऱ्या 2-3 गायींचा गोठा आहे. गोठ्यात भरपूर चारा भरलेला आहे. घरातली धान्याची कोठारं देखील शिगोशिग भरलेली आहेत. आजूबाजूची शेतं पूर्ण बहराला आलेली आहेत आणि वाऱ्याच्या झोताबरोबर पिकांचा सुवास सर्वत्र पसरला आहे. निळसर गळ्याचा जय, शिंपी असे अनेक पक्षी जिकडे तिकडे मुक्त कंठाने गात आहेत. रोज सकाळी कपिला गाईने दिलेल्या फेसाळ अशा भांडभर दुधासह अपू भाजक्या पोहेंचा नाश्ता करतो आहे आणि त्यानंतर व्हरांड्यात अभ्यासाला बसतो आहे. दुर्गाची तिच्या नेहमीच्या मलेरियापासून सुटका झाली आहे आणि ती अगदी ठणठणीत झाली आहे. खेड्यातला प्रत्येक जण त्यांना ओळखतो आहे आणि त्यांना मान देतो आहे. अक्षरशः लोक त्यांच्या पायाची धूळ घेत आहेत. घरातलं 18 दारिद्र्य कुठल्या कुठं पळून गेलं आहे. सर्वजया रात्रंदिवस हेच एक स्वप्न पाहत होती. त्याला जणू जीवामोलानं उराशी जपत होती. आज ना उद्या ते सत्यसृष्टीत अवतरेल असा आत्मविश्वास तिला वाटत होता. आत कुठेतरी तिच्या अंतर्मनातला एक आवाज तिला हेच सांगत होता, लवकरच काहीतरी घडेल आणि हे सगळं बदलून जाईल, कदाचित लवकरच. दुर्गा स्वयंपाकखोलीत आली. तिच्या हातात तिनं थोड्याच वेळापूर्वी जमिनीतून उकरून काढलेला एक कंद होता. तो कंद आई आपल्याला शिजवून खाऊ घालील या आशेनं ती तिथं उभी होती. तिला तसं उभं असलेलं पाहून सर्वजया म्हणाली, काय गं, तू तिथं कशासाठी उभी आहेस? आज मी तुला काही खायला देणार नाही, तुला माहिती आहे ना? काल संध्याकाळी तुला पुन्हा ताप आला होता, हो की नाही? नाही गाई, तो काही खराखुरा ताप नव्हता, थोडं कोमट वाटत होतं, एवढंच. असं कर, भातासोबत हा कंद शिजवायला घाल, मला खूप भूक लागली आहे ग आई, मला थोडा भात दे. अजिबात नाही, तापामुळेच तुला भूक लागली आहे. तापामुळे असंच होतं, फार भूक लागते.
जर आज आणि उद्या तुला बरं वाटलं तर परवा मी तुला जेवायला देईन. दुर्गानं खूप याचना केली, अगदी मनधरणीही केली, परंतु सर्व जयाचा निश्चय ढळला नाही. शेवटी दुर्गानं तो नादच सोडून दिला आणि ती मुकाट्यानं व्हरांड्यात जाऊन बसली. ती स्वतःशी म्हणाली, खरं तर आज मला बरं वाटतंय आणि आता ताप कशाला परत येतोय. जर तो आता नाही आहे आणि येणारही नाही आहे तर आई मला आज संध्याकाळी थोडी चपाती आणि बटाटे देऊ शकते. परंतु अशा रीतीने स्वतःची समजूत घालत असताना तिला मोठमोठ्या जांभया येऊ लागल्या. अशा जांभया येऊ लागल्या की अंगात ताप भरू लागतं हे तिला चांगलंच माहीत होतं. तरीही ती मनाची समजूत घालतच राहिली. ही फक्त जांभई तर आहे, जांभई आली म्हणून ताप येतो असं कुठं आहे. जांभया सगळ्यांनाच येतात, त्यात एवढं बिण्यासारखं काय. मला नेहमीच जांभया येतात, ताप येणार नाही म्हणजे नाही, अजिबात नाही. मला आज अगदी बरं वाटतंय. थोड्याच वेळात दुर्गाला थंडी वाजू लागली. चटकन उठून उन्हात जाऊन बसावं असं वाटू लागलं. परंतु जागेवरून उठण्याऐवजी ती पुन्हा विचार करू लागली. थंडी वाजते म्हटल्यावर उन्हात जाऊन बसावं असं प्रत्येकालाच वाटतं, त्यात नवीन विशेष ते काय आहे. तापाचा आणि त्याचा काय संबंध. परंतु सूर्य मावळतीकडे झुकू लागला तसतशी तिला अधिकच थंडी वाजू लागली. शेवटी नाईलाजानं ती उठली. आईचं लक्ष नाही असं पाहून ती हळूच बाहेर पडली आणि उन्हात जाऊन बसली. क्षणभर निराशेची एक गडद गहिरी लाट तिच्या मनाला चाटून गेली. तरीही ती स्वतःशीच म्हणाली, नाही, हा काही ताप नाही, मला उगीचच आपलं तसं वाटतंय. सारखा तोच विचार करते ना, त्यामुळेच तसं होतंय. मावळतीकडे झुकलेले सूर्यकिरण थोडा वेळ समोरच्या पडक्या भिंतीवर रेंगाळले आणि हळूहळू संध्याकाळच्या छाया पसरू लागल्या. तापाविषयीचा विचार करणं थांबवून दुसरीकडे मन वळवलं तर तो येणार नाही असंच तिला वाटत होतं. तेवढ्यात घरी आलेल्या अपूमुळं ती संधी तिला मिळाली. अपूला हाक मारत दुर्गा म्हणाली, अपू ये, असं माझ्याजवळ बैस. तुला एक गोष्ट सांगू. एकदा की नाही गंमतच झाली. तर ती गंमत अशी, एके दिवशी कित्येक रंगांनी रंगवलेला बायोस्कोपचा पेटारा डोक्यावर घेऊन एक मुस्लिम गृहस्थ गावात आला होता. त्या पेटाऱ्याला गोल गोल खिडक्या होत्या आणि त्यांच्यावर डोळे लावून आत पाहता येत असे. जीवन चौधरी यांच्या अंगणात त्याने बायोस्कोपचा पेटारा ठेवला होता. तो गृहस्थ सांगत होता, कोणीही या, एका पैशात बघा. इतर मुलांसह दुर्गाही तिथं जाऊन उभी राहिली. परंतु बायोस्कोप पाहायला तिच्याकडे मुळीच पैसे नव्हते. ज्यांच्याकडे पैसे होते ते बायोस्कोप पाहण्याचा आनंद लुटू लागले. मुलं बायोस्कोप पाहत असताना तो मुस्लिम गृहस्थ एकीकडे बायोस्कोपचं हँडल फिरवत होता आणि तोंडानं सारखं म्हणत होता, या या बघा, बायोस्कोप बघा, ताज बीवी बघा, वाघ आणि हत्ती यांची कशी झुंज लागली आहे ते बघा. आणि असंच आणखी काही काही तो म्हणत होता. एकाचं पाहून झालं की दुसरा पाहायचा. त्यांचं पाहून झालं की दुर्गा त्यांनी काय काय पाहिलं ते सगळं उत्कंठेनं विचारायची आणि त्या गोष्टी खरोखरच्या आहेत का तेही विचारायची. खरं म्हणजे त्यांच्या उत्तरांमधून तिला पुरेशी कल्पना येतच नसे, परंतु तिला असं वाटायचं की त्यांनी खरोखरच असं काही पाहिलं आहे की ज्याचं त्यांना वर्णनच करता येत नाही आहे. सगळ्यांचं पाहून झाल्यावर दुर्गा घराकडे वळली. परंतु तेवढ्यात तो मुस्लिम गृहस्थ म्हणाला, मुली, तुला नाही बघायचं बायोस्कोप. नकारार्थी मान हलवत दुर्गा म्हणाली, नको, माझ्याजवळ पैसे नाहीत. राहू देत पैसे, ये बघ, मी काही तुझ्याकडून पैसे घेणार नाही. तो गृहस्थ म्हणाला. दुर्गा थोडी संकोचली आणि म्हणाली, नको. दुर्गाच्या ओठांवर नकार असला तरी मनात त्या बायोस्कोपमध्ये काय आहे हे पाहायची उत्सुकताही होतीच. तेवढ्यात पुन्हा त्या गृहस्थानं आवाज दिला, ये ग मुली, बायोस्कोप पाहायला म्हणून काय बिघडलं. दुर्गाचा चेहरा आनंदानं उजळला आणि ती बायोस्कोप समोर जाऊन उभी राहिली. तरीही बायोस्कोप पाहायचा तिला संकोच वाटू लागला. पहा ना, आत पहा, तो गृहस्थ म्हणाला. डोळ्यावर येणारे केस दुर्गानं हाताने मागे सारले आणि ती बघू लागली. आणि त्यानंतरच्या 10 मिनिटात तिनं जे पाहिलं ते सगळं अगदी अवर्णनीय होतं. अगदी खरोखरची माणसं त्या खोक्यात कशी बरं गेली असतील. तिथं खूप खूप दृश्य गरगरल्यासारखी वेगानं फिरत होती. त्यात खूप साहेब आणि मेमसाहेब होत्या. निरनिराळ्या प्रकारच्या खूप इमारती होत्या. शिवाय कितीतरी निरनिराळ्या प्रकारची दृश्य होती. त्यातलं बरंचसं आता तिलाही आठवत नव्हतं. काय अजब पेटारा होता तो. असा तो अजब पेटारा आपूलाही पाहायला मिळाला तर किती मजा येईल. पण तो मुस्लिम गृहस्थ पुन्हा कधी गावात दिसलाच नाही. गोष्ट सांगता सांगता दुर्गाला थंडी वाजू लागली आणि तिच्या अंगात ताप भरू लागला.
शेवटी तिला नाईलाजानं अंथरूण धरावं लागलं. पायापासून डोक्यापर्यंत गोधडी पांघरून घेऊन आणि अगदी गलित गात्र होऊन ती अंथरुणावर जाऊन पडली. हरिहर बाहेरगावी गेल्यापासून अपूला तर काय संपूर्ण रान जणू मोकळंच झालं होतं. या दिवसात तो घरी थांबला तर नशीबच म्हणायचं. कवड्यांची पिशवी काखोटीला मारून तो सकाळी घराबाहेर पडायचा, तो थेट दुपारी जेवायलाच घरी यायचा. त्याचं ते वागणं पाहून एके दिवशी सर्वजयानं त्याला चांगलाच फैलावर घेतला. ती म्हणाली, थोडा थांब, फक्त तुझ्या वडिलांना परत येऊ दे. तुझे सगळे प्रताप मी त्यांना सांगणार आहे. मग काय होते ते फक्त पहा. मात्रा बरोबर लागू पडली. अपू नाईलाजाने घरी थांबून अभ्यासाचं नाटक रंगवू लागला. वडिलांच्या खोलीत तो आजूबाजूला भरपूर पुस्तकांचा पसारा मांडून बसायचा आणि आपण भलतेच अभ्यासात गढून गेलो आहोत असा आभास निर्माण करायचा. किंवा काही लहर लागलीच तरी काहीतरी लिहित बसायचा. एकदा वाचता वाचता त्याला एका शेतकऱ्याच्या मुलाची गोष्ट सापडली. तो एवढा हुशार होता की बटाटे विकायला बाजारात गेल्यावर तिथंही त्यानं बीजगणितावर चर्चा केली होती. दुसरा एक मेंढपाळ मुलगा तर इतका अभ्यासू होता की त्याच्या मेंढ्या कुरणात निवांतपणे चरत असायच्या तेव्हा तो जगाच्या नकाशाचा अभ्यास करत असायचा. म्हणूनच तर ते दोघे पुढे मोठे विद्वान म्हणून नावाजले गेले. अपूला वाटायचं आपणही असाच भरपूर अभ्यास करावा, बीजगणितावर चर्चा करावी किंवा नकाशा वाचन करावं. परंतु बीजगणित म्हणजे काय असतं, नकाशा कसा असतो हेच आधी शोधून काढायला पाहिजे होतं.